नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? आशा करते मजेत असाल. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली खूप साधी सोपी रेसिपी, जी की तुम्ही 5 मिनिटात मोजून 5 मिनिटात बनवू शकता. मुलांच्या टिफिनला, बर्थडे पार्टीसाठी परफेक्ट स्नॅक आहे हा. ह्या ढोकळ्यासाठी बाहेरून काहीच साहित्य घ्यायची गरज नाही. नाही मी यात दही वापरलंय, नाही लिंबू सत्व. खूप इझी रेसिपी आहे, घरात पटकन बनते, तेही अप्प्या पात्रामध्ये. सर्वात आधी मी इथे अप्पे पात्र घेतलं आहे आणि त्याला छान तेल लावून घेतलं आहे सगळीकडे. तेल लावल्याने ढोकळा खाली पात्राला चिटकतही नाही आणि लवकर निघतात. आता तुम्ही इथे पाहू शकता, मी सगळीकडे चांगलं नीट तेल लावून घेतलेलं आहे. चला आता ढोकळ्याचं बॅटर बनवूयात. तर सर्वात आधी मी इथे पेलाभर बेसन घेतलेलं आहे. एक पेल्या बेसनमध्ये एकदा भरेल असं अप्पे पात्र भरून मिनी ढोकळे होतात. इथे मी बेसन चाळून घेतलेलं आहे, जेणेकरून जर बेसनामध्ये गाठी असतील तर त्या मोडल्या जातील. बेसन चाळून झाल्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. हिंग घातल्याने गॅस होत नाही आणि पचायला सुद्धा सोपं जातं. त्यानंतर मी यामध्ये 2 चिमूट हळद घातलेली आहे. हळद घालतानाही जास्ती हळद घालायची नाही, नाहीतर आपले ढोकळे लाल पडतात. यात मी बारीक चिरलेली मिरची घातलेली आहे आणि पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे तेल यात घातलं आहे, जेणेकरून ढोकळा आपल्या घशात कोरडा लागू नये. आता मी हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलंय, जेणेकरून तेल सगळीकडे नीट लागावं. आता खूप लोक ह्या पॉइंटला ह्यामध्ये दही घालतात किंवा लिंबाचा रस घालतात, पण मी इथे असं काही घातलेलं नाहीये. तेल सगळीकडे छान मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये अर्धा पेला पाणी घातलेलं आहे. पाणी घालताना तुम्ही थोडं थोडं करून पाणी घाला, जेणेकरून तुमच्या बॅटरमध्ये जास्ती पाणी होणार नाही. पाणी घातल्यानंतर हे छान फेटून घ्यायचं, जेणेकरून ह्याच्यामध्ये बेसनाच्या गाठी राहणार नाहीत. हे बॅटर आपल्याला फ्लोई कन्सिस्टन्सीमध्ये आणायचं आहे, म्हणजेच की जास्ती घट्टही नाही आणि जास्ती पातळही नाही. पण तरीही जर आपण चमच्याने हे बॅटर वरतून टाकलं तर ते असं एकदम छान असं फ्लोई कन्सिस्टन्सीमध्ये खाली पडलं पाहिजे. तुम्ही इथे पाहू शकता, मी हे बॅटर खूप छान मिक्स करून घेतलंय. आता मी इथे इनो घेतलेला आहे. तुम्ही साधा इनो घेऊ शकता किंवा लिंबू फ्लेवर असलेला इनो वापरू शकता. आता इनो घालतानाही लक्षात ठेवायचं की खूप जास्त इनो नाही घालायचा. मी इथे अर्ध्या पाऊचचा पण अर्धा इनो इथे घातलेला आहे. आता इनो घातल्यानंतर ह्यावरती इनो ॲक्टिवेट करण्यासाठी मी थोडंसं पाणी घातलं आणि हे सगळं छान लगेच ढवळून घेतलं. आता हे मिक्स करताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याला चमचा एकाच बाजूने फिरवायचा असतो, दोन्ही बाजूने कधीच फिरवायचा नाही इनो घातल्यानंतर. तुम्ही इथे पाहू शकता की इनो छान ॲक्टिवेट झालेला आहे. आपलं बॅटरही छान फुललं आहे. बॅटरचा कलरही थोडासा फिक्का झालेला आहे, पण त्याचा काय हरकत नाही. शिजल्यानंतर आपले ढोकळे एकदम परफेक्ट बनतात. इनो घातल्यानंतर खूप जास्ती वेळही आपल्याला बॅटर फेटायचं नाहीये. खूप जास्ती वेळ जर बॅटर फेटल्या गेलं तर त्याचं सगळं सत्व निघून जातं आणि हे बॅटरही जास्ती वेळ ठेवायचं नाही. लगेचच अप्पे पॅन घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं. आता अप्पे पॅनमध्ये बॅटर घालताना एक लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा बॅटर घालतोय तेव्हा ते पूर्ण असं भरेल असं नाही घालायचं, थोडीशी जागा वरती सोडायची. पोहे खायच्या चमच्याने मी हे बॅटर सगळीकडे टाकून घेतलेलं आहे. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या सिटीमधनं हा व्हिडिओ पाहत आहेत, जेणेकरून मला कळावं माझा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचत आहे. आणि सोबतच एक हार्ट इमोजी कमेंट करायला विसरू नका. तुम्ही इथे पाहू शकता, मी फास्ट हे बॅटर सगळीकडे टाकून घेतलेलं आहे. जसं की मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की मी इथे एक पेलाभर बेसन वापरलेलं आहे. एक पेलाभर बेसन बरोबर ह्या पात्रामध्ये बसतं आणि उरतही नाही. जेव्हा आपण बॅटर मिक्स करत होतो मी तेव्हाच डोश्याचा तवा गॅसवरती ठेवला होता गरम होण्यासाठी. हा तवा चांगला आपल्याला तापून घ्यायचा आहे फास्ट गॅसवर. तवा कधीही घेताना पसरट घ्यावा, जेणेकरून भांडं नीट ठेवलं जातं. आता तापलेल्या तव्यावरती मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम केली आहे. मीडियम फ्लेमवरती साधारणपणे 4 ते 5 मिनिटं मी हे मिनी ढोकळे ठेवलेले आहेत. 5 मिनिटानंतर मी अप्पे पॅन खाली उतरून ठेवलेला आहे थंड होण्यासाठी. आणि हो, मिनी ढोकळा आपला झालाय की नाही हे टूथपिकनी चेक करायला विसरू नका. आता मी इथे तडका तयार करून घेत आहे. मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत तापलं की यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली आहे. 6 ते 7 कढीपत्त्याचे पानं यात घातलेले आहेत आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी यात घातलेल्या आहेत. आता हिरवी मिरची घालताना मी ही एका हिरवी मिरचीचे 2 तुकडे केलेले आहेत आणि सोबतच त्याला एक चीरही दिलेली आहे, जेणेकरून फोडणीमध्ये मिरची उडू नये. आता मी इथे अर्धा पेला परत पाणी घातलेलं आहे फोडणीसाठी. तुम्हाला जर जास्ती रसरशीत असा ढोकळा आवडत असेल तर तुम्ही इथे पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता. चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर मी यात घातलेली आहे. तीही चांगली विरघळून घेतली आणि त्यानंतर गॅस बंद करून 2 चमचे लिंबूचा रस मी यात घातलेला आहे. आता आपले मिनी ढोकळे पण छान थंड झालेले आहेत.
ह्यावरती मी तडका टाकून घेतलेला आहे। तडका घालायच्या आधी नेहमी लक्षात ठेवायचं की आपण जे मिनी ढोकळे केलेले आहेत ते चांगले थंड झाले पाहिजेत। गरम असताना जर तुम्ही ह्यावरती तडका घातला तर ह्याचा पूर्णपणे विचका होईल। सगळीकडे नीट तडका टाकून झाल्यानंतर मी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीरही घातली आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे ओलं खोबरंही किसून घालू शकता। आता मी तुम्हाला एक मिनी ढोकळा ह्यातून काढून दाखवत आहे। पहिलं मी चमच्याने सैल करून घेतले त्याचे काठा। तुम्ही पाहू शकता किती पटकन हा ढोकळा निघलेला आहे, किती छान जाळीही त्याला पडली आहे आणि एकदम फ्लफी असा ढोकळा झालेला आहे। आता मी तुम्हाला इथे तोडूनही दाखवते। तुम्ही पाहू शकता ह्यातही किती छान जाळी ह्याला आली आहे। दुसराही मी काढून दाखवते। सगळे असेच होतात हे। मोजून 4 ते 5 मिनिटं लागतात आपल्याला हे मिनी ढोकळे बनवायला। जर का तुमच्या घरी कोणते पाहुणे आले तर तुम्ही 5 मिनिटात त्यांना हा नाश्ता बनवून देऊ शकता, किंवा घरात कोणती बर्थडे पार्टी आहे किंवा दुसरी पार्टी आहे तर त्यामध्ये स्नॅक ठेवण्यासाठी परफेक्ट स्नॅक आहे हा। तुम्ही सकाळ सकाळी हे बनवून मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता। लहान मुलं असे पदार्थ आवडीने खातात। तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक आणि कमेंटही करा। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद।